नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गेली अनेक वर्षांपासून राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने एप्रिल 2024 पासून मानधनात वाढ करून पोलीस पाटलांना मोठा दिलासा दिला आहे. परंतु उर्वरित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मानधन वाढीनंतर 31 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथे घेण्यात आलेल्या आभार मेळाव्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना उर्वरित सर्व मागण्यांवर लवकरात लवकर प्राधान्यक्रमाने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. विशेष करून निवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी प्राधान्यक्रमाने होती. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही मागणी मान्य करण्यात आली नसल्याने गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या नेतृत्वात उद्या 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता यशवंत स्टेडियम येथून भव्य राज्यव्यापी मोर्चा विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष जब्बार पठाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला विजय तानराव घाडगे पाटील, योगेश मते उपस्थित होते. गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य नेतृत्व करीत आहे शिवाजीराव कोलते पाटील राज्याध्यक्ष हे उद्याच्या मोर्चाचे नेतृत्व करीत आहे. यशवंत स्टेडियम पासून ते विधानभवनापर्यंत आमच्या हा मोर्चा धडकणार आहे. मोर्चा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी राज्यभरातून आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी मनोगत होईल. तत्पूर्वी जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब तथा आमचे गृहमंत्री त्यांची जोपर्यंत भेट होत नाही आमच्या शिष्टमंडळाला, आम्ही त्या ठिकाणाहून हलणार नाही. म्हणजे 11 ते 5 वाजेपर्यंत जोपर्यंत भेट होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या ज्या प्रामुख्याने 16 आहे, पण त्यापैकी 5 मागण्या हे आमच्या खूप महत्त्वाच्या आहे, जेणेकरून वय वर्ष 60 ते 65 करण्यात यावे. दुसरे ते आमचं नूतनीकरण हे कायमचं बंद करण्यात यावे. पोलीस पाटील निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक रकमी अशी ठोस रक्कम मिळावी. यानंतर त्यांचा कुटुंबाचा मेडिक्लेम असावा. ह्या सर्व 5-6 आमच्या प्रामुख्याने मागण्या आहे. त्या साहेबांनी जोपर्यंत आम्हाला आश्वासित करत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही. आमचे जे शिष्टमंडळाचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं निवेदन घेण्यासाठी जर कोणी आलेलं नाही तर पुढील काळात आम्ही ह्यापेक्षा मोठ्या संख्येने उद्याच्या म्हणजे 5-7 हजार लोकांचा आमचा हा मोर्चा आहे, पण पुढील काळामध्ये 15 ते 16 हजार लोकांचा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी नेऊ. आणि कडक मोर्चा असेल, तो दणदणीत मोर्चा असेल विधानभवनात. त्या आम्ही 15 ते 16 हजार लोकांना बोलावण्यात आलेलं आहे, पण कोणाचे अडचणी असेल तरी 7,000च्या वर आमचा हा पोलीस पाटलांचा उद्याचा मेळावा असेल, मोर्चा असेल.